और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। जीवित जीवित सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे हालेलुया हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा हालेलुया हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे हालेलुया हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे हालेलुया हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा हालेलुया हालेलुया माझा येशू ख्रिस्त जिवंत येशू ख्रिस्त जिवंत आहे माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे हॅलो, प्रेज द लॉर्ड. पुन्हा आपला एकदा मी स्वागत करीत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे आपल्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये. जिथे कुठे आपण आहात, आपण आपले हात उंचू शकता आणि अन्य भाषेत प्रार्थना करू शकता. रीत्रबाला बोशक्रांते इद्रबाला हांत्र बोसेरे बोंद्रबा सहांते आराबा गरी रो 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 बोशहांत्र बोशीला बांद्र बोसा खरा खरा बोंद्र बोशिखरा बांदे आरा जेद्रेले तर बोंद्रबा सिखरा बांद्र बोशक्रांते के तेरे बोशारा बाले तर बोंद्रबा सखरा बोंद्रे आरा जेद्रेले रे बोशिखरा बांद्रबा सहांते ओरा जात्रा कारी कृबाला बांद्र बोशहांत. पिता परमेश्वर, आम्ही तुझा धन्यवाद करीतो पिता परमेश्वर, या आठवड्यासाठी पिता परमेश्वर
परमेश्वर. तुझे उपकार स्तुती मानतो पिता परमेश्वर. धन्यवाद 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 या महिन्यासाठी पिता परमेश्वर, या आठवड्यासाठी पिता परमेश्वर, हा जो बदलावाचा आठवडा आहे पिता परमेश्वर. रिद्राबाला मुंद्रबा शिखराहांत रेबो शिखरेलेंद्र बोंद्रबा सहांते आराबा जेद्रेले करबोंद्रबो शिखराबाला वांद्रबो शहांते ए राद्राबा लिखबोंद्रबा साबोद्रा लिखबांद्रबा शहाते रे 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 बोशिद्रबांद्रबो लिखबांद्रबो शलाहांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. आम्ही घोषणा करते पिता परमेश्वर, जे लोक पिता परमेश्वर तुझी स्तुती आराधना करते पिता परमेश्वर, जे ऑनलाईन पिता परमेश्वर आमचे चर्च बघते पिता परमेश्वर, तुझे वचन ग्रहण करण्यासाठी त्यांची आत्मा पिता परमेश्वर, त्यांचे हृदय पिता परमेश्वर हृदय बोला बांधो, त्यांचे कान पिता परमेश्वर खुले उघडे पिता परमेश्वर. रोत्र बांधे आरा जेग्रेले त्रोंद्रबा शिखर बांध कोशाला बांधरे आरा बोजिग्रेले त्रोंद्रबा हाता निक्रबोंद्रबा शहांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करीत आहोत आणि आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू घेतलाय 1 तिमोथेस याचा 2 अध्याय 1 आणि 2 वचन. वचन म्हणते, मी आपणास प्रथम विनंती करतो, विनवणी करतो, मध्यस्थी करीतो आणि सर्व माणसाचे आभार मानितो. राजे व जे उच्च पदावर आहेत, जे उच्च पद सांभाळतात, त्यांना धन्यवाद द्या, जेणेकरून आपण सर्व शांततेत राहावे आणि शांती, भक्ती आणि प्रामाणिकपणाचे जीवन जगूया. प्रार्थना करा आणि घोषणा करा की राज्य नसलेल्या डीप स्टेट लोकांच्या प्रभावात देश आणि सरकारांच्या नेत्यापेक्षा निरुपयोगी आणि कार्यक्षम होईल. येशूच्या नावावर त्यांची शक्ती, त्यांचा प्रभाव, त्यांचे अधिकार आणि त्यांचे निधी कापले जाईल. हे घोषित करा. देशांचे नेते आपल्या गुलामातून मुक्त होतील आणि देवाच्या घराण्याला अनुकूल असे निर्णय घेतील. हालेलुया. जे लोक राजे व अधिकाऱ्यांना वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करतात, त्यांना येशूच्या नावाने संपविले जाईल असे जाहीर करा. रित्रा बाहांद्रो ओ राबा साखरी क्रा बोला बांद्रो शहांते ओ राजेद्रेल बोशिक्रा बोंद्रबा साखरा बोंद्रबा शेलात्रा बांधे आ राजे ग्रे रे 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 री बोंद्रबा सालिक्रा बांद्रो शहांते आ राबो क्रिक्री बोतरील बोंद्रबा सामांत्रे केसे रोबोलित्रा बाहांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. पिता परमेश्वर, आम्ही पिता परमेश्वर ही घोषणा करतो पिता परमेश्वर, आमच्या राज्यातले पिता परमेश्वर रोद्रबा हातीरवून जे उच्च पदावर राज्य करत आहे पिता परमेश्वर, ते पिता परमेश्वर तुझ्या वचनाद्वारे पिता परमेश्वर निर्णय घेत. रिद्रबा हांद्रबो शाकली क्रबोंद्रबा सहांते ए राजे ग्रेले द्रबोली ग्रबांद्रबो शहांद्रबा क्रीडोरो बोंद्रबा सिला हांते. शैतानाच्या कुठली युक्ती पिता परमेश्वर त्यांना पिता परमेश्वर प्रवृत्त करत नाहीये. रिद्रबा हांद्रबो शिला हांद्रे केरोबो शाकली क्रबोंद्रबा सहांते ओ राजे ग्रेला हांद्रबो शिखरा हाला बोंद्रबा सहांते ओ लाजे ग्रे बोकरी क्रबा हांद्रबा शाला बोंद्रबा शिखरा हांते आ राजा ग्रीर रारा बोंद्रबा सेरे बोरी क्रबांद्रबो शाला बोंद्रे. घोषणा करा जिथे कुठे तुम्ही राहतात त्या गल्यांचे नाव, त्या जागांचे नाव घेऊन, आपल्या देशाचे नाव घेऊन, आपल्या जिथे कुठे शहरात तुम्ही राहतात त्या शहराचे नाव घेऊन, त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी, त्यांचे राज्य करणारे नेत्यांसाठी तुम्ही प्रार्थना करा. रित्रोबो शहांते आ राजे ग्रेले त्रोबो शिखरा बाहालो मुंते आ रिग्रहांद्रबा सोरी क्रबांदे बोशेला हांद्रबा शिखरे आ राजे ग्रे रे रे री बोंद्रबा सला बोंद्रबा शखांते आ राबांद्रबो सिलेत्रे केला बा शहांता ओ रिद्रबांद्रबो साली क्रबांदो. ओ पिता परमेश्वर, शैतानची कुठली योजना पिता परमेश्वर सफल होत नाहीये. रिद्रबांदो येशूच्या नावात ओ राबा जागरी रा 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 बोंद्रबा साबोती रा बांद्रे आले ग्रेद्रे बोंद्रबा हाती रा बांधतो. तुझ्या वचनाद्वारे पिता परमेश्वर आम्ही अंधारात प्रकाश आणतो. रिद्रबाला हांद्रोबो शहाक्रित्रो बोंद्रबा सहांते आ राजे ग्रेलेले बो शहांद्रोबो सिरा बहालित्रा हांते आ राजोंद्रबा शिखर बोंदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, तुझ्या नावाला गौरवितो पिता परमेश्वर. ही प्रार्थना येशूच्या नावात मागते. ओरा बोंद्रबा सिरा बोंद्रबा साखरो बोंद्रबा साला बांद्रे बो शिखा हांते. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपल्या आत्म्याला तयार करा, घोषणा करत राहा. आणि आजचा आपण दुसरा प्रार्थना बिंदू घेणार आहे. आम्ही आमच्या भावांसाठी प्रार्थना करीत आहोत. आपण वचन बघणार आहोत. कलेस्करास याचा 3 अध्याय 1 आणि 2 वचन म्हणते, जेव्हा आपण
बरोबर उठलात तेव्हा स्वर्गीय गोष्टींकडे लक्ष द्या. ते धन्यवाद. जिथे ख्रिस्त उपस्थित आहे आणि देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. पृथ्वीवर नव्हे तर स्वर्गीय गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. हालेलुया. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 6वा वचन म्हणते, शरीरावर मन ठेवणे म्हणजे मृत्यू होय, परंतु आत्म्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे जीवन आणि शांती होय. रात्र बोशीला बांधरे ओ राबा सिखरावते. विशेषतः अशी प्रार्थना करा की प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक मनाची आहे. अशा आपल्या बांधवासाठी आपण सतत देवाच्या वचनांच्या प्रकाशात चालत असतो आणि त्यांच्यावर देवावर विश्वास आहे. त्यांचा देवावर विश्वास आहे. घोषणा करा की या जगाच्या आकर्षणाने आणि फसवणुकीमुळे कोणीही सोडले जाणार नाहीत, परंतु आपण सर्वजण अनंत आणि देवासाठी महत्वपूर्ण असलेल्या गोष्टीवर केंद्रित आहोत. तर प्रार्थना करा. आपण जे ऐकले, आपल्याला प्रार्थना कशी करायची, कुठल्या विषयावर करायची, तर या विषयावर घोषणा करा आणि प्रार्थना करा. अन्य भाषेत बोला. रित्रबाहांद्रबो सिखराहांते आराजेद्रेले बोंद्रबा सिखरा बोंद्रबा शाहांते आराजेद्रेले त्रेबोरिक्रा आहांतरोबो शाहांते आराजेग्रेले तेरोबोरी रबांद्रबो साखरांद्रबो शिराबांद्रबो सेलेत्रेहेंते ओराजेद्रेला बाकारी बोबो राबांद्रबो शिराबांद्रबो साबा साखरिंता बौसला बांद्रे आराजेग्रे तेराली त्रबांद्रबो शामांद्रबो साखरांते एत्रा हातीरा बांद्रे आराजोद्रोली ग्रोबो शाहांद्रबो सा आहा आहात्रेके एहे ओरिद्रा हाला हाला हांद्रबो साखरा बोंद्रे आराजेग्रे एहे ओराजिकला बांद्रबो शाहांद्रबो शाखराहांते. ओ पिता परमेश्वर, आम्ही आमच्या भावांसाठी पिता परमेश्वर प्रार्थना करीते, जे पिता परमेश्वर तुझ्या वचनाकडे पिता परमेश्वर त्यांचे लक्ष लावत पिता परमेश्वर. ओ राजेग्रे तेरा बांधतो पिता परमेश्वर. ते संसाराच्या पिता परमेश्वर गोष्टींमध्ये आपले पिता परमेश्वर न आपले जे पिता परमेश्वर समय न नष्ट करता पिता परमेश्वर स्वर्गीय वस्तूंकडे पिता परमेश्वर रोजाद्रेला खरी बोंद्रबा शाहांद्रबो साखारे केरांदो. तुझ्या पिता परमेश्वर स्वर्ग पिता परमेश्वर तुझ्या वचनाकडे पिता परमेश्वर रोद्रा बांद्रबो शिखराबाला हांते त्यांचे लक्ष राहू दे पिता परमेश्वर. ओ राजेद्रे लेखरा बोंद्रबा साखरिंत बोसाला बांधते त्या अंधारातून पिता परमेश्वर प्रकाशाकडे पिता परमेश्वर. ओ राजेद्रेले वाढते रित्र बाहांद्रबो शाहांते वचन त्यांच्या जीवनात प्रकाश आम्ही तो पिता परमेश्वर. आम्ही घोषणा करतो पिता परमेश्वर त्यांचे जीवन बदलले गेले पिता परमेश्वर. ओ राजेद्रेला बोंद्रबा सिखराहांते आ राजाद्रीलो बोंद्रबा साखरंत बोशे राहक राहांते आ राजीद्रला बोंद्रबा सांद्रबो साखरे रे 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 बोशा हांद्रबा शिला हांद्रे आ राजेद्रे गे रे रे बोंद्रबा सिला बांद्रबो शाखरांते ओ राजोद्रो बोरी रबांद्रबो साबा साखरांते बेतरली द्रो बोंद्रबा शाखांता ओ राजेग्रे रे रे रहा ओ रिद्रबा हांद्रबो शामांद्रबो सिखला बांद्रबो शाहांते. तुझे पिता परमेश्वर रोजा रिद्रबाला बोंद्रबा तुझे स्वार्थ पिता परमेश्वर तेजीने वाढते रिद्रबो शाहांद्रबो शाखराहांते ओ राग रिद्रा बोंद्रबा सिखला बोंद्रबा साला हांद्रो ओ राजेद्रे रे 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 बो शिखरा आंद्रबो शाला हांते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने मागितो. आमेन. हालेलुया हालेलुया. आणि ही आता सुंदरशी वेळ परमेश्वरची स्तुतीच्या आराधनेची आहे. तर आपण आपल्या क्वायर टीमला स्टेजवर आमंत्रित करू आणि परमेश्वरची स्तुती करू. येशू ख्रिस्ता तुझ्यासारखा कोणीही नाही. तुझ्या चरणी झुकते आकाश आणि
येशू ख्रिस्ता तुझ्यासारखा कोणी नाही तुझ्या चरणी चुकते आकाश आणि महिमा गाते जमीन आम्ही गाऊ होसाना तू राजांचा आहे राजा तुझी महिमा होवी सदा तू आहेस प्रभू आमचा राजा आम्ही गाऊ होसाना तू राजांचा आहे राजा तुझी महिमा होवी सदा तू आहेस प्रभू आमचा राजा प्रेमळ पित्या तूने आमच्यावर किती प्रेम केलंस आम्हाला पापातून सोडविण्यास तुझ्या पुत्राला कुर्बान केला प्रेमळ पिता तूने आमच्यावर किती प्रेम केलं आम्हाला पापातून सोडविण्यास तुझ्या पुत्राला कुर्बान केलं आम्ही गाऊ होसाना तू राजांचा आहे राजा तुझी महिमा होवी सदा तू आहेस प्रभू आमचा राजा आम्ही गाऊ होसाना तू राजांचा आहे राजा तुझी महिमा होवी सदा तू आहेस प्रभू आमचा राजा तू आहेस प्रभू आमचा राजा तू आहेस प्रभू आमचा राजा हालेलुया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकतेचा संग्रह तुम्हाला तयार करते दिवसासाठी व दिवसाला तयार करते तुमच्यासाठी. तर आजचा विषय आहे त्याच्या प्रेमाचा पुरावा. हालेलुया. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 8वं वचन लिहिले आहे. जेव्हा आपण म्हणतो देव तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा तुम्हाला वाटेल की प्रत्येकासाठी असलेल्या देवाच्या प्रीतीचा तो एक सामान्य संवाद वाक्य आहे. होय, तो प्रत्येकावरच प्रीती करतो, परंतु तो तुमचा असा विचार करतो आणि तुमच्याबरोबर असा निगडीत असतो जणू पृथ्वी तलावर केवळ तुम्ही एकटेच आहात. आपल्यापैकी प्रत्येक जण देवासाठी अनोख्य पद्धतीने मौल्यवान आहे. जसा येशू त्याच्यासाठी मौल्यवान आहे तितके मौल्यवान हे एक इतके भारदस्त सत्य आहे की ते स्वीकारण्याकरता देवाच्या वचनाची समज आणि पवित्र आत्म्याची विचारधारा गरजेची आहे. त्याने चुकत्या केलेल्या किमतीने
देवाने त्याचे तुमच्यावरील प्रेम सिद्ध केले. येशूचे जीवन बायबल म्हणते, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 8वे वचन लिहिले आहे. याचा अर्थ होता की देवासाठी तुम्ही तितक्या मोलाचे होता. पृथ्वीवर जर तुम्ही एकटे असले असता, ज्याला तारणाची गरज होती, येशू तरीही तुमच्याकरता मरण्यासाठी आला असता. पुष्कळ लोक होते म्हणून तो आला नाही. लुका 15 याचा 7 म्हणते, त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्या नीतिमनाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. हे मी तुम्हाला सांगतो, जर हे सत्य आहे जसे की ते सत्य आहे. माझी इच्छा आहे तुम्ही विचार करावा की पित्यासाठी कोणीही नरकामध्ये जाण्याचा अर्थ काय होतो, पित्याला कसे वाटते. 2 पेत्र याचा 3 अध्याय 9 आपल्याला सांगते, कित्येक लोक ज्याला विलियम म्हणून म्हणतात तसा विलियम प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. त्याची इच्छा आहे सर्वांना त्याच्या प्रीतीचे सत्य समजावे, कवटाळावे आणि त्यामध्ये चालावे. त्याने त्याच्या प्रीतीचा संदेश आपल्यावर सोपवला आहे, तो संपूर्ण जगबरोबर वाटण्यासाठी. लक्षात ठेवा, तो तुमचा बचाव करतो आणि इतरांचा बचाव करण्यामध्ये तुम्हाला त्याचा भागीदार बनवतो. एक आत्मे जिंकणारा म्हणून हा ईस्टर तुमच्या जगातील कोणासाठी तरी फायद्याचा करा, ज्याने अद्याप प्रभू कळलेला नाही. तुमच्या प्रभावाच्या वर्तुळामध्ये असणाऱ्या लोकांपर्यंत ख्रिस्ताच्या प्रीतीची आणि बचाव करणाऱ्या सामर्थ्याची बातमी घेऊन पोहोचण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या गौरवी सुवार्तेसंबंधी ख्रिस्ताच्या प्रेषितांनी आपल्यासाठी काय केले याचा विचार करा. त्यांनी सर्व काही आणि त्याचे प्राण देखील देऊन टाकले, कारण त्यांना वाटले की ते तेवढ्या मोलाचे होते. त्यांना सुनिश्चित करायचे होते की सुवार्ता इतरांपर्यंत जाईल, जोपर्यंत ती आपल्याकडे येत नाही. जगभरामध्ये सुवार्तेच्या वाढीकरता तुमचा पैसा अडक्यामधून, वेळेमधून आणि शक्तीमधून देणे ही तुमची अंतिम मूलभूत कळकळ असू देत. असे काहीतरी जे इतके उदात्त आणि इतके दैवी आहे, यांचा एक भाग होणे एक महान आदर आणि विशेषाधिकार आहे. हालेलुया. या घोषणा तुम्ही माझ्यानंतर बोलू शकता. प्रिय पित्या, काय महान आशीर्वाद आहे हे जाणणे की मी नाशवंत गोष्टी जसे की चांदीने किंवा सोन्याने बचावलेलो नाही, तर ख्रिस्ताच्या अतिमूल्यवान रक्ताने बचावलेला आहे, जो दोष नसलेला आणि निष्कलंक असा कोकरा. सुवार्तेसाठी जेवढे शक्य ते मी करतो आणि इतरांना तुझ्या दयाच्या आणि प्रेमाच्या डोळ्यांनी पाहतो. तारणाची चांगली बातमी घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचत. येशूच्या नावात आमीन. हालेलुया. तर ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया। आप सभी को प्रेज द लॉर्ड। मेरा नाम अक्षय भारती है और मैं क्राइस्ट एम्बेसी बिहार से हूँ। मेरे जीवन की गवाही यह है कि मैं फरवरी मार्च महीने से पेट के दर्द से परेशान रहता था। फिर मैंने डॉक्टर से दिखाया। डॉक्टर ने बताया कि लीवर में सूजन हो गया है। कई तरह का डॉक्टर ने मेडिसिन लिखा। मैं कम से कम 5-6 महीनों से मेडिसिन ले रहा था, लेकिन पूरी तरह से मैं ठीक नहीं हो रहा था। फिर मैंने ऑनलाइन चर्च से जुड़ा और मैंने
वचन पर मनन करना सीखा और मैंने जाना कि परमेश्वर का दैवीय जीवन मेरे अंदर है। मैंने बार बार घोषणा किया कि परमेश्वर का दैवीय जीवन मेरे अंदर है, मैं बीमार नहीं पड़ सकता, मैं बीमार नहीं पड़ सकता। और मैंने बार बार घोषणा किया और मैं चंगा हो गया। हालेलुया। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। प्रभु परमेश्वर सुसर सामर्थ्य आहे, महान यहोवा मी आहे, तू आहेस महामाई प्रभू। देवाचा कोकरा जो मारला गेला, पुरला गेला आणि पुन्हा जीवन झाला। शांतीचा राजा पहाटचा तारा, बादशाह ज्याचे राज सर्वकालीन आहे। देवाचा कोकरा जो मारला गेला, पुरला गेला आणि पुन्हा जीवन झाला। शांतीचा राजा पहाटचा तारा, बादशाह ज्याचे राज सर्वकालीन आहे। तू आहेस योग्य, El Shaddai, प्रभु परमेश्वर, सुसर सामर्थ्य
जीवन चला शांतीचा राजा पहाचा तारा बादशाच्या चेहरा सर्व काही नाही तू आहेस योग्य El Shaddai, प्रभु परमेश्वर तू सर्वसमर्थी आहे महान यहोवा मी आहेस तू आहेस महामाई प्रभु तू आहेस योग्य El Shaddai, प्रभु परमेश्वर तू सर्वसमर्थी आहे महान यहोवा मी आहेस तू आहेस महामाई प्रभु तू आहेस योग्य El Shaddai, प्रभु परमेश्वर तू सर्वसमर्थी आहे महान यहोवा मी आहेस तू आहेस महामाई प्रभु गे बहु शांद्र बले गे बहुतलक आंध्र आपल्या हाताला उचलून परमेश्वराचा धन्यवाद द्या लिंद्रस्ट करे बहुंदला आंध्र बहुष्केतले जो बदल परमेश्वर घडून आणला आहे आपल्या जगामध्ये आपल्याद्वारे लिखवून द्रष्ट केले बहुंद्र गे बहुशतीला कमौंद्रला खांद्री बहुश आंध्र बोली गे बहुशत्रा लिंद्र आंध खोलरून देखील बहुशतीला आंध्र केले बहुंद्र केले ग्रे बहुंद्र केले ब्रौंद्र बलबा लांद्र खांद्रला कोशत हांद्र बलबा ओ धन्यवाद देतो प्रभू धन्यवाद प्रभू त्या अधिकारसाठी जे येशूचे नाव तू आम्हाला दिला आहेस धन्यवाद धन्यवाद आमच्या हृदयाला उत्साहित करण्यासाठी की तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही प्रार्थना करू शकलो धन्यवाद जे साहस तू आम्हाला दिला आहेस धन्यवाद पवित्र आत्माच्या उपस्थितीसाठी प्रभू ज्याद्वारे आम्ही काही पण करू शकतो धन्यवाद आम्हाला विजेपेक्षा मोठे बनवण्यासाठी धन्यवाद त्या उद्देशासाठी ज्यासाठी तू आम्हाला या जगात पाठवले आहेस आत्म्याच्या सामाद्वारे मी सर्व काही करत आहे जे तू आम्हाला करायला पाठवले आहेस प्रार्थना करतो तुझ्या मुलांसाठी प्रभू की तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने असंभवला संभव बनवत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये द्वारे महान काम होत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांचं कुठलंच पाऊल अडकणार नाही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये कायम योग्य रस्त्यावर चालतील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये वाईट आणि दृष्ट लोकांपासून वाचले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विरोधातलं कुठलंच हत्यार प्रभू समृद्ध नाही होणार येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू इस समय के लिए आम्ही बोलतो आमचे हृदय आणि मस्तिष्क उघडे आहे तुझ्या वचनाला ऐकण्यासाठी विश्वासाने दिन आणि ग्रहण करण्यासाठी प्रभू वचन आमच्या जीवनामध्ये 1000 गुणा फळ आणत आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमेन बस शकता तुम्ही प्रेज द लॉर्ड आपल्या शेजाऱ्याचं स्वागत करू शकता त्यांना बोलू शकता स्वागत आहे तुमच्या चर्चमध्ये तर आपण आपल्या टॉपिकवर आहे चर्च मिशन आणि उद्देश शेजाऱ्याला बोलू शकता चर्च मिशन आणि उद्देश चर्च मिशन आणि उद्देश आणि मला विश्वास आहे तुम्ही शिकत आहात मागच्या रविवारी तुम्ही शिकलात कसं आपण पवित्र आत्म्या सामर्थ्याद्वारे काही पण बनवू शकतो प्रेज द लॉर्ड किती जणांना आठवण आहे मागचा संदेश आपण बघितलं होतं जकरिया आणि मरियाच्या गोष्टीवरून आठवण आहे जकरियाने प्रश्न विचारला अविश्वासामध्ये पण मरियाने प्रश्न विचारला कसं होणार परमेश्वराने तिला सांगितले कशाद्वारे होणार पवित्र आत्म्याद्वारे प्रेज द लॉर्ड ह्याचे तुम्ही ज्ञान घेता हे गरजेचे आहे की तुम्ही याचा वापर करा आपल्या प्रत्येक दिवशी प्रॅक्टिकल ख्रिस्तीपणा आहे त्याला तुम्ही प्रत्येक दिवशी याचा वापर करू शकता
कर्म नाही ज्याला तुम्ही वापर नाही करू शकत, याला तुम्ही प्रत्येक दिवशी वापर करू शकता. जर कुठली स्थिती आहे ज्याला तुम्हाला बदलायचं आहे, तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला तुमच्या आतमध्ये उत्साहित करायचं आहे. लॉर्ड, मग तुम्ही त्या स्थितीला बदलू शकता. त्याचा वापर करा. मग तुम्हाला माहीत पडेल की परमेश्वराने तुम्हाला काय बनवले आहे. ख्रिस्तीपणात सर्वात मोठे जे संकट आहे, परमेश्वराने त्यांना मोठे बनवले, पण ते स्वतःला खूप लहान बघतात. देव त्यांना महान बघतो, ते स्वतःला एक मनुष्य बघतात. तेच भांडणं बाकी आहे. हे आपले काम आहे की आपण हे भांडणे संपू, स्वतःला त्या प्रकारे बघणे सुरू करू ज्या प्रकारे परमेश्वर आपल्याला बघतो. ही ती गोष्ट होती जी मी माझ्या जीवनात पहिल्यांदा केली, की प्रभू मला नाही वाटत मी जास्त करू शकतो, पण तुला मला वाटतं मी जास्त करू शकतो म्हणून मी जास्त करू शकतो. हे महत्वाचे आहे. नाहीतर तुमच्या आणि परमेश्वरच्या मध्ये कायम विरोधाभास असेल. देवाबरोबर कार्य करणे हे कठीण जाईल. तो तुम्हाला लहान नाही बघत, त्याने तुम्हाला महान बनवण्यासाठी सर्व काही केले आहे. सर्व काही त्याने तुमच्यासाठी सर्व काही केले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर कधी असं होऊन देऊ नका की तुम्ही स्वतःला एका मनुष्याच्या नजरेप्रमाणे बघा. जर बघायचंच आहे तर वचनातून बघा. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला मी महान आहे. हसून तर बोला मी महान आहे. तुमच्याकडे प्रश्न असू शकतो की पास्टर तुम्ही बोलताय की मी महान आहे, महान आहे. मी महान काम कुठलं केलं नाही अजून, तरी तुम्ही महान आहे. जर महान आहे तर महान काम पण करा. प्रेज द लॉर्ड. सिम्पल. तुम्ही मानायलाच का वेळ घेतला की मी महान आहे, महान काम तर कसं कराल? पहिल्यांदा मान्य तर करा तुम्ही महान आहात. ज्या दिवशी तुम्ही मान्य कराल की तुम्ही महान आहात, तुम्ही महान काम करायला सुरुवात कराल. कुत्र्याला विश्वास दिला की तो वाघ आहे, हाडायचा प्रयत्न करेल, नाही करणार? तसं नसतं. कुणाला जर आपण चण्याच्या झाडावर चढवलं ते लगेच बदलतात. हा आम्ही काहीतरी हाय. भेटला असेल ना असं काही लोकांना. तुम्ही पण असाल की तू तर खूपच महान आहे. हा आम्ही महान आहे. जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला चढवायला नाही सांगत आहे, मी तुम्हाला सत्य सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. So it's so important. और मी तुम्हाला सत्य सांगत आहे. हेच कारण आहे की तुम्हाला वचन मनन करायची खूप गरज आहे. मनन करायची, कारण वचन ते चित्र दाखवेल तुमच्याबद्दल. तेव्हा मी माझी बायबल वाचतो, मी बोलतो वाव. हेच कारण आहे मला माझी बायबल वाचणे मला आवडते. जस्ट काहीच काम नाही करायचं. बोला मी शक्तिशाली आहे, हारू नाही शकत, मी हारू नाही शकत, मी हारू नाही शकत, हारू नाही शकत, मी हारू नाही शकत. ओ बॉय, काश मी तुम्हाला सांगू शकेल ही लाईन मी किती रात्र बोलली आहे. रात्र बोलायचो या लाईन चालता चालता की मी हारू नाही शकत येशूच्या नावामध्ये, मी हारू नाही शकत येशूच्या नावामध्ये. ओ बॉय, जेव्हा हे माझ्या आतमध्ये घुसलं तर मी जगासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथून अंतर नाही पडत की तुम्ही कुठे आहात. अंतर इथून पडतं की तुम्ही कोण आहात. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात. लॉर्ड. आणि केवळ वचनच आहे जे तुम्हाला सांगू शकेल. बायबल खूप सुंदर आहे. काश मी तुम्हाला सांगू शकेल. रोमांस बघायचा आहे तर परमेश्वराबरोबर करून बघा. आणि मनुष्याबरोबर केलं. मला परमेश्वराबरोबर माहिती आहे. मला मनुष्याचा रोमांस समजत नाही. खूप रोमॅन्टिक आहे, पण माझा सर्व रोमांस कुणाबरोबर आहे? परमेश्वराबरोबर. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. विचार करून बघा ना, दोन प्रेमांमध्ये काय पाहिजे? प्रेमिकाला प्रेमी सुंदर पाहिजे, प्रेमीला प्रेमिका सुंदर पाहिजे, तरच रोमांस चालू राहील ना. किती चांगले रोमांस आहे. जर कोणी बोलतं हृदय तोडलं कोणतरी, मी बोलतो चुकीच्या जागी हृदय दिलंच कशाला? जागी दिलं असतं तर तुटलंच नसतं कधी. मन कुठं लावायचं? प्रभूमध्ये. तू गोष्टीमध्ये मन लावले. मनुष्याचं प्रेम खूप क्षणिक आहे. पण तुम्ही त्यांचं ऐकाल तुमचं वावा करतील. जेव्हा ऐकणे बंद कराल तेव्हा शिव्या देतील. लोकांच्या टाळ्यामध्ये शिव्या देण्याला वेळ नाही लागत. कोणी पण असो. And I found out long back. मनुष्याचे वावाई बंद केलं सर्व.
मी आतून कापलं त्या गोष्टींना. मी बोललो मला मनुष्याची वाहवाही नाही पाहिजे. त्या टाळ्या कधी शिव्या बनतील त्याचा काहीच भरोसा नाही. मी माझा विश्वास त्यांच्या टाळ्यांवर नाही ठेवत होतो, कारण ह्या टाळ्या कधी शिव्या झाल्या होऊ नये म्हणून. पण त्या टाळ्यांवर नव्हतं, पण शिव्यांवर पण मला काहीच फरक नाही पडत. तो बोलतो पास्टर तुम्हाला फरक नाही पडत जेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतात. तुला फरक तर तेव्हा पण नव्हता पडत जेव्हा ते टाळ्या वाजवत होते. मी त्यांच्या टाळ्या आतमध्ये घेतल्याच नाही, शिव्या का आतमध्ये घेऊ? फरक नाही पडत. प्रेज द लॉर्ड. आवश्यकता हा 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 तुला मी शक्तिशाली आहे, मी महान आहे, मी महान आहे, मी महान आहे. चला उघडूया आपण चलिए खोलते हैं मत्तईचा 21वा अध्याय. मी तुम्हाला सांगितले सर्व बदल चर्च पासून होतील. चर्चकडे शक्ती आहे बदल आणण्याची, बाकी जगाकडे काहीच शक्ती नाही. ख्रिस्त बोलला स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्व अधिक मला दिला गेला आहे. कुणाला दिला गेला आहे? काय बोलला येशू? पृथ्वीचा संपूर्ण अधिकार, म्हणजे जगाकडे कुठला अधिकार नाही बाकी. आणि पृथ्वीचा संपूर्ण अधिकार, थोडा नाही, संपूर्ण. बोला संपूर्ण. स्वर्ग आणि पृथ्वीचा संपूर्ण अधिकार, भारताचा, पाकिस्तानाचा, चीनचा, युरोपचा, ठीक आहे ना, चंद्रमाचा, मंगलचा, बृहस्पतीचा ठीक आहे ना. त्यांचा अधिकार कुणाकडे आहे? आणि मोठी गोष्ट काय आहे की तो अधिकार त्याने मला दिला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे ना. आता मला कसं तुम्ही भीती घालशीला? बोलतो मला भीती घालशीला, आता तर नाही होऊ शकत. I'm too dangerous to be. परणारी गोष्ट नाही, मी घाबरवणारी गोष्ट आहे. माझ्याशी घाबरलं पाहिजे. खूप डेंजरस आहे, खूप शक्तिशाली आहे मी खूप शक्तिशाली आहे. काय स्वतःला बोला मी खूप शक्तिशाली आहे. पण मला भांडणं करणं आवडत नाही. कोणाशी भांडण नाही करा, कारण तुम्ही खूप शक्तिशाली आहेत. पोट पण लावाल तर कदाचित मरेल समोरचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मत्तई 21वा अध्याय 43वा अध्याय. म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. खूप खूप महत्त्वाचे आहे हे. तुम्ही कॉन्टॅक्ट वाचशील तर समजा की येशू ख्रिस्त यहुदींशी बोलत होता. यहुदींनी येशू ख्रिस्ताला प्रभू मानण्यास मना केले होते. यहुदींनी येशू ख्रिस्ताला लटकवले होते. आणि येशू ख्रिस्त क्रॉसवर जेव्हा लटकला आणि जीवन झाला, त्यानंतर चर्च सुरू झाले. चर्च युग सुरू झाले. कुठलं सुरू झाले? आणि त्याच्या पहिला परमेश्वर इस्रायलांबरोबर काम करत होता, पण इस्रायलने त्याला ग्रहण केले नव्हते. सांगते तो आपल्याकडे आला आणि आपल्याने त्यांचा स्वीकार नाही केला. इस्रायलने येशू ख्रिस्ताला नाकारले. परमेश्वराने त्यांच्याबरोबर काम करणे बंद केले आणि परमेश्वराचं त्यांच्याबरोबर जे कॅलेंडर होते ते बंद झाले, थांबले. यहुदींना माहीत होते राज्य त्यांचे आहे, कारण ते संतान होते. आपण वाचलं आहे बायबलमध्ये की त्यांना माहीत होते राज्य त्यांचे आहे. माहीत होते, बायबलमध्ये लिहिले आहे की राज्य कोणाचे आहे? यहुदींचे आहे. खूप निश्चित होते की राज्य आमचे, राज्य आमचे, राज्य आमचे. राज्य कोणी घेऊ नाही शकत. बायबलमध्ये वाचाल ते कायम बोलत होते आम्ही अब्राहमचे संतान आहे, अब्राहमचे संतान आहे. तर माहीत होतं राज्य त्यांचे आहे. माहीत नव्हतं की येशू ख्रिस्त कोण आहे. राज्य त्यांचे आहे, पण राज्य आणणारा कोण होता? येशू ख्रिस्त. माहीत होतं, पण त्यांना हे माहीत नव्हतं येशू ख्रिस्त आला आहे. येशू ख्रिस्त आला तर त्यांनी येशू ख्रिस्ताला ग्रहण नाही केलं. Praise the Lord. येशू ख्रिस्त आला होता ईश्वरचं राज्य पृथ्वीवर स्थापित करण्यास. राज्य कुणाबरोबर होतं? येशू ख्रिस्ताबरोबर होता. येशू पण त्यावेळी यहुदी होता, तर राज्य कुणाकडे होतं? यहुदींकडे. पण यहुदींनी येशू ख्रिस्ताला नाकारले. लॉर्ड. खूप महत्त्वाचा आहे हा इतिहास, खूप महत्त्वाचा आहे हा इतिहास. जर तुम्हाला माहीत नाही हा इतिहास तर तुम्ही स्वतःला काम वेगळे समजाल. तुम्हाला माहीत नाही पडेल की परमेश्वराने तुमच्यावर काय केले आहे. माहीतच नाही की एक ख्रिस्ती होण्याचा अर्थ काय आहे. 2 जीवन जगाल, मूर्तीपूजा पण कराल आणि हे पण कराल. खूप सारे ख्रिस्ती आहे जे करतात असे, मूर्तीपूजा पण करतात आणि दुसरं पण. तर हे काय आहे? कसे करतात हे? परमेश्वराचा मूर्तींशी काय संबंध? परमेश्वरामध्ये असून मूर्तीसमोर नाही वाकू शकत.
परमेश्वराचा असून जे त्यांना चढवले आहे ते मी नाही खाऊ शकत. खूप मोठा आहे या गोष्टींना खाण्यासाठी. जे शैतानाबरोबर कुठली सहभागिता होऊ शकत नाही. अंधाराचा नाही, मी प्रकाशाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप महत्वाचे आहे. तर ते जे लोक काम करत राहतात, जो दोन्ही जागे चालत राहतात, त्यांना माहित नाही ते वास्तवामध्ये कोण आहेत, केल्याने त्यांच्या जीवनात काय होत आहे. परमेश्वराला करायचे ते होत नाही का? कारण त्याने येशू ख्रिस्ताला पूर्णपणे ओळखले नाही. ना समाज पण पाहिजे, त्यांना प्रभू पण पाहिजे. तर लहानपणी मम्मीने शिकवलं होतं, 2 बोटींवर चालू नको, बुडाल. लॉर्ड. ठीक आहे, चला आपण इथे येऊ मग. म्हणून मी तुम्हाला सांगतो, काय सांगतो, कशाबद्दल सांगताय, कारण त्याने येशू ख्रिस्ताला नाकारले. म्हणून इथे येशू ख्रिस्त सांगत आहे, मी तुम्हाला सांगतो, आणि ते देवाचे फळ नाही आणत होते, प्रेमाचे फळ नाही आणत होते, नियमात अडकले होते. ते चुकीच्या परिणामांना उत्पन्न करत होते, ना सत्वत होते. वाईट गोष्टी त्यांनी करायला सुरुवात केली होती. देवाला नाही पाहिजे होते की ते असे फळ आणो. परमेश्वर त्यांच्याकडे आपल्यासारख्या फळांची आशा करत होता. लॉर्ड. पण त्या लोकांनी हे केले नाही. आणि इथे काय झाले, म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. तो बोलतो काढण्यात येईल, कारण येशू ख्रिस्त तेव्हा तिथे काय होता, जिवंत होता. राज्य तेव्हा कुणाचे होते तिथे, यहुदींचे. अजूनपर्यंत परमेश्वराचे कॅलेंडर यहुदींसाठी बंद झाले नव्हते, कारण येशू ख्रिस्त मरून जीवन झाला नव्हता. चर्चने जन्म घेतला नव्हता अजून. चर्चचा जन्म काही जेव्हा पेंटिकोस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा आला. परमेश्वराचं राज्य कुणाकडे आले, अन्य जातीकडे, माझ्या आणि तुमच्याकडे. येशू ख्रिस्ताने भविष्याविषयी सांगितले. तो बोलला, पण मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजे अशा गोष्टी जे लोक करतील त्यांना ते देण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अन्य जातीकडे जातच नव्हते. येशू ख्रिस्त पापांबरोबर जेवत नव्हता, तेव्हा ते लोक बोलायचे, तू पापांबरोबर का जेवतोय? आहे ना तुम्हाला सुवार्ता सांगतच नव्हते. त्यांना वाटलं त्यांचं काम फक्त यहुदींकडेच आहे, यहुदींपर्यंतच आहे, संपूर्ण जगाकडे पोहोचतच नव्हते. पण परमेश्वर योजना काय होती, संपूर्ण जगापर्यंत पोहोचण्याची. देवाची योजना काय होती, संपूर्ण जगाला वाचवण्याची. आणि ते परमेश्वराच्या योजनाला नाही समजू शकले. देवाने काय डिसाईड केले की राज्य त्यांच्याकडनं काढून घेतले जाईल, जातीला म्हणजेच मला आणि तुम्हाला दिले जाईल, जे त्याचे फळ आणतील. प्रेज द लॉर्ड. आणि हेच कारण आहे, मी आणि तुम्ही काय आणत आहे, फळ आणताय, आत्मा जिंकत आहे, लोकांना वाढवत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण फळ आणणे थांबू नाही शकत, आत्मे जिंकणे थांबू नाही शकत, कारण राज्य आपल्याला दिले गेले आहे. पण त्यांच्यासारखी चुका नाही करू शकत. म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगतो, आत्मे जिंका. ख्रिस्ती बोलू नाही शकत, मी आत्मे जिंकण्यासाठी व्यस्त आहे. तुमच्या पहिल्याच बुलाहटला मना केले आहे. ह्याच कारणाने परमेश्वर तुम्हाला बोलले, तुम्ही काय करा कि आप क्या करो, परमेश्वर के फल लाओ. लिहिले आहे ते तुमच्याकडनं काढून घेतले जाईल, अशा जातीला दिले जाईल जे और ऐसी जाति को जो उसका फल लाए. त्या राज्यातील फळे आणतील, त्याचे फळे आणतील. पेरूचे फळ काय आहे, पेरू. ॲपलचे फळ काय आहे, ॲपल. राज्याचे फळ काय आहे, राज्य. जर तुम्ही एक आत्म्याला जिंकता, तुम्ही काय करता, परमेश्वराच्या राज्याला पसरत आहेत. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला येशू ख्रिस्तामध्ये आणता, त्याच्या हृदयामध्ये काय करता, तुम्ही परमेश्वराचं राज्य स्थापित करता. काय आणताय, राज्याचे फळ, राज्य उत्पन्न करत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला समजेल आत्मे जिंकणे काय. तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला वाटेल आत्मे जिंकू आपण. कधीच आत्मे जिंकण्यासाठी व्यस्त नाही होणार, कारण तुम्हाला माहित पडेल की तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये का आलात. ह्याच कारणामुळे तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आला आहात. हे काम होतं जे यहुदी करत नव्हते. मग परमेश्वर बोला, तुमच्याकडनं ते राज्य काढून घेतले जाईल, जातीला जे त्याचे फळ आणतील देण्यात येईल. आत्मे जिंकणे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची एक सेवकाई आहे, सेवा आहे. कुठलाच ख्रिस्ती याविषयी हलका नाही होऊ शकत. काय वाटतं, आम्ही काय बोलतो 10 लाख आम्हाला वास्तविकता संग्रह वाटायचा, कारण आम्हाला हे वचन माहित आहे. हे पण माहित आहे, येशू ख्रिस्त बोला, तुम्ही खूप फळ आणणार तेव्हा तुम्ही माझे शिष्य होणार. प्रेज द लॉर्ड. हे कारण आहे की क्राइस्ट एम्बेसी पूर्ण सॅटिस्फाय नाही. आम्ही पूर्ण जगापर्यंत जरी पोहोचलो तरी आम्ही विचार करेल चंद्रावर कधी पोहोचू. माहिती आहे, काही लोक चंद्रावर राहण्याची योजना बनवत आहे. जागा बुकिंग सुरुवात झाली तिथं, माहिती आहे ना. मग काही लोक जर तिथं जातील तर आम्ही पण तिथं जाईल आत्मे जिंकण्यासाठी. प्रेज द लॉर्ड.
आता कोण राहत नाही, पण जागा विकायला सुरुवात झाली. किती जणांना माहिती मी काय बोलत आहे? जागा विकण्यास सुरुवात झाली, लोकांनी विकत घेतली जागा तिथे. म्हणजे हे चांगलं आहे. Praise the Lord. तुम्हाला सॅटिस्फाय नाही झाले पाहिजे. 2 जिंकला तर तुम्ही बोलता 4, जर तुम्ही 4 जिंकला तुम्ही बोलता 50, जिंकला तुम्ही बोलता 100 जिंकला तर तुम्ही बोलता 200. तुम्हाला माहिती आहे परमेश्वराने राज्य तुम्हाला ह्यासाठीच दिले आहे, पण त्यांच्यासारखा चुका नाही करू शकत. परमेश्वर आपल्यावर असं नाही होऊ शकत की परमेश्वर बोलेल राज्य घ्या, आपल्यावर ते वचन नाही होऊ शकत. तो आपल्याकडे आला आणि आपल्यानी त्यांनी स्वीकार नाही केला. देव आपल्यापर्यंत आला, आम्ही त्या स्वीकार केला आणि आम्ही त्यांचे राज्य वाढवले. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी होतं? यहुदींसाठी, माझ्या आणि तुमच्यासाठी नव्हतं हे. समझ में आया आपको? म्हणून आपण कायम आशीर्वादात आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची कामाची गोष्ट काय आहे? राज्य तुमच्याकडे आले आहे, राज्य माझ्याकडे आले. तुम्हाला स्वतःची प्रश्न विचारायचा आहे की मी या राज्याला कसे वाढू. केवळ हेच काम दिले आहे, राज्याला वाढवण्याचे. सर्व समृद्धी, सर्व यश तुमचं ह्याच गोष्टींनी जोडले आहे. ह्याच कारणामुळे हे सर्व झाले. मला वाटत होतं की तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहो. बोलतो की परमेश्वर मंदिरमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. परमेश्वरला कुठे राहायचं होतं? मनुष्याच्या हृदयामध्ये. मनुष्याच्या हृदयामध्ये तोपर्यंत नाही राहू शकत जोपर्यंत मी आणि तुम्ही जाऊन लोकांना येशूविषयी नाही सांगू शकत. केवळ सांगायचं नाही, पण त्यांना टिकून ठेवायचं आहे. अर्थच काय? जे फक्त येऊन लगेच पडेल. त्याला पिकणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आंब्याचं झाड आहे, त्याला जर कीड लागली आणि प्रत्येक 15 दिवसात कीड लागते, तर तुम्ही त्याला काय करशील? उकडून फेकशील की ठेवशील? तुम्ही बोलाल हे कुठलं झाड आहे, याला फक्त कुईच येते, आंबा पण येत नाही, हे कुठलं झाड आहे? बोलायला फेकून टाका, यात काहीच पिकत नाही. ते सेल लीडर नसाल जे सेलमध्ये आत्मे जिंकाल आणि आत्म्याला वाढवणारच नाही. असं सेल लीडर तुम्ही नसाल. ज्याला तुम्ही जिंकाल त्याला तुम्हाला वाढवायचं पण आहे. तुम्ही जिंकून त्याला सोडू नाही शकत. हे आपलं उद्देश आहे चर्चचा मिशन आहे, चर्चचा उद्देश आहे. म्हणून चर्चला परमेश्वर उत्पन्न केले ह्यासाठीच. नाही फक्त बिल्डिंग मध्ये बसून टाळ्या वाजवणे. चर्चचं काय काम आहे? राज्याला पसरवणे. द लॉर्ड. ऐका तुम्ही, शेजाऱ्याला बोला चर्चचं काम आहे राज्याला पसरवणे, ते फळ आणणे अशा जातीला. तर आपल्यावर कृपा झाली. Praise the Lord. Oh boy. आपल्यावर कृपा झाली. ओ बॉय. तर तुम्हाला समजेल आता कृपामुळे आपला तारण झाले. तुम्हाला नाही माहित परमेश्वर तुमचं किती प्रेम केले आणि त्याने तुम्हाला काय करण्यासाठी निवडले आहे. जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तुमच्यासाठी काय पण काही लोक बोलतात देवासाठी मी हे सर्व सोडले. मी बोलतो मी पण देवासाठी काय नाही सोडले, मी देवाला मिळवले. 2 गोष्टीमध्ये अंतर आहे ना. मी काय नाही सोडलं, मी काय मिळवलं? परमेश्वराला. पॉल बोलला त्या गोष्टींना मी काय समजतो? सेन. सर्व काय काय आहे? येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हॅलो, ऐकताय तुम्ही? ही गोष्ट तुम्हाला समजेल. जगातील कुठलीच गोष्टीने तुम्हाला फरक नाही पडणार. गोष्टींमध्ये मजा येणे पण बंद होईल तुम्हाला. मला कुठल्याच गोष्टी मजा येत नाही शिवाय मी चर्च कसे वाढू. काय पासून रात्री पण ह्याच विचार असतो, चर्च कसे वाढू, कुठेपर्यंत पोहोचू. तर आपला विचार रोज एक नवीन योजना त्यांच्यासमोर मी घेऊन येतो. कुठलाच दिवस जात नाही जे माझ्या डोक्यात नवीन वीज ना चमकते. जास्त वीज चमकली तर मी लिहितो, नाहीतर हे कडक. तेव्हा हे लोक तयार होतात तेव्हा मी त्यांना येऊन ते वीज सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? हसू शकता. हा 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 हा. बोला मी खूप शक्तिशाली आहे. मी नाही, तुम्ही स्वतःबद्दल बोला, ठीक आहे ना. ते बोला जे खूप शक्तिशाली आहे. मी स्वतःविषयी यासाठी सांगतो की तुम्हाला विश्वास होऊन दे. तुम्ही पण शक्तिशाली आहे. प्रेज द लॉर्ड. माझी बडाई नाही करत, मी तुम्हाला विश्वास देत आहे. मी जर बोलू शकतो तर तुम्ही पण बोलू शका. तुम्हाला वाटतं पास्टर्स बोलणार तर आम्ही का बोलू? एवढी पास्टर्स नाही बोलला आम्ही का बोलू? प्रेज द लॉर्ड. तर आपण कशासाठी दिसते तुम्हाला? राज्य कुणाला दिले आहे? आपल्याला. आशा काय आहे आपल्याबरोबर? आपण काय करू? राज्याचे फळ आणू.
त्यांचे 26वा अध्याय 17व वचन. ठीक आहे ना. पौलस, मी तुझी यहुदी व यहुदी तर This is too powerful. It's too powerful. मी विचार करतो तुम्हाला कसं सांगू मी. चला प्रयत्न करू. ओ लॉर्ड, मी तुझी यहुदी मी तुझी यहुदी व यहुदी तर विदेशी यांच्यापासून सुटका करील. ओ लॉर्ड, Praise the Lord. Beautiful. मी तुझी यहुदी ते विदेशी याचपासून सुटका करीन. ही ती गोष्ट आहे जी मला परमेश्वर पहिला सांगितली. भारतात तुला कुत्रा पण नाही चावू शकत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही मला सांग हे नको करू ते नको करू, तुम्हाला नाही माहित मला माझ्याबद्दल काय माहिती आहे, परमेश्वराकडनं काय ऐकले आहे. त्यांनी काय बोलले, मी तुला तुझ्या लोकांपासून, यहुदी लोकांपासून, तुम्हाला माहिती आहे त्याचे स्वतःचे लोक होते, तो यहुदींमधनं होता. त्याला माहित होतं त्याचे दोन शत्रू आहेत. एक यहुदी ज्याच्यामध्ये तो वाढला आहे, आणि दुसरं कोण, अन्य जाती. का जर तुम्हाला हे समजले तर तुम्ही तुमच्या बुलाहटला तुमचं जीवन बनवाल. बुलाहटच जीवन, तेव्हा तुम्हाला समजेल बुलाहटच जीवन ह्याचा अर्थ काय आहे. समजतो मी तुम्हाला. मी तुझी यहुदी व यहुदी विदेशी याच्यापासून सुटका करेल. आणि यहुदी तर विदेशी लोकांकडे मी तुला पाठवेल. राज्य त्यांच्याकडे घेतलं गेलं होतं, आणि राज्य कुणाला दिले होते, अन्य जातीला. बाकीच्या शिष्यांना हे माहित नव्हतं. राज्य कुणाला दिले होते, अन्य जातीला. पर बाकी चेलों को ये नहीं पता था. बाकीचे शिष्य अजूनपर्यंत सुवार्ता कुणाला सांगत होते, यहुदी लोकांना. मला समजेल की पौल किती गरजेचं आहे, पौलाची सेवा किती गरजेची आहे. जे आपण मतेमध्ये वाचलं होतं की राज्य तुमच्याकडनं घेतले जाईल, राज्य त्यांच्याकडे परत येईल जेव्हा आपण परत येईल रॅप्चर नंतर. तुम्हाला माहिती आहे सर्व गोष्टी. चर्चा करत आहे चर्चच्या एजची, तेव्हा परमेश्वर ते वचन सुरू झालं होतं. राज्य कुणाकडे जायचं होतं, अन्य जातीकडे. अन्य जातीला काय आणायचं होते, फळं. बाकीच्या शिष्यांना हे समजत नव्हते. बाकीचे शिष्य अन्य जातीकडे जातच नव्हते. इनफॅक्ट जेव्हा पौलाने जायला सुरुवात केली तर ते त्याशी भांडत होते. पेत्राने मानले तर याकूबमुळे पेत्राने पण सोडले. आठवण आहे तुम्हाला गोष्ट ही, हॅलो आठवण आहे ना. पेत्राला दर्शन दिसले तेव्हा तो बोला हा 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 अन्य जातीपर्यंत पण येऊ शकते. पेत्राला थोडी हिंमत आली, तो अन्य जातीबरोबर जेवायला त्याने सुरुवात केली. पण याकूब भावामुळे तो पण बाजूला गेला. याकूब बरोबर तो पण. परमेश्वर माहित होतं हे कल्याण करतील, त्याच्या पूर्ण योजनेचा हे सत्यानाश करू शकतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर बोलला होता त्यांच्याकडनं राज्य घेतले जाईल, दिले जाईल एक अशा जातीला जे त्याचे फळ आणतील. यहुदी तोपर्यंत तयार नव्हते एका देशाप्रमाणे येशू ख्रिस्ताला आपला प्रभू ग्रहण करण्यासाठी, स्वीकारण्यासाठी. लॉर्ड कॅलेंडर काय झालं होते, बंद. आणि कॅलेंडर कुणाकडे सुरू झालं होतं, चर्च बरोबर. Hallelujah. Oh boy. तुला तुझ्या लोकांपासून, अन्य जातीपासून सुटका करेल, आणि त्या अन्य जातीकडे मी तुला पाठवेल. आठवण आहे तुम्हाला, राज ले लिया जाएगा, किसको दे दी जाएगा, एक. ज्यांना काय देण्यात येणार होते, राज्य. तुम्ही जे जन्मता यहुदी नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ज्यांच्याकडे मी तुला ह्यासाठी पाठवतो, ह्यासाठी. चला पुढे वाचू. त्यांचे डोळे उघडावे. ओ बॉय, व्हॉट अ कॉलिंग. महान बुलाहट. ह्यासाठी की त्यांचे डोळे उघडावे. बॉय, तर परमेश्वर बोललो होता की जोपर्यंत तू बुलाहट मध्ये तू मरणार नाही ह्याची मी गॅरंटी. तर परमेश्वर बोलता. ओ प्रेज द लॉर्ड. असे तुम्हाला तेव्हा तुम्हाला समजेल बुलाहट जीवन आहे याचा अर्थ काय आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो मी कधी मरणार नाही, कारण अजूनपर्यंत अरबो लोकांकडे पोहोचायचं आहे मला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बोलाल पास्टर तुम्हाला कसं माहित, वचनापासून माहित आहे मला. ज्यांच्यासाठी मी पाठवलं आहे जोपर्यंत मी त्यांना नाही जिंकत, जगातील कुठलीच ताकद माझं काही बिघडू नाही शकत. प्रेज द लॉर्ड.
मला वचनातून माहित आहे. मग मी कुठे पण टीव्हीवर ओरडून बोलू शकतो, मला काहीच फरक नाही पडत आहे. तुम्ही माझ्याबद्दल ऐकता तर तुम्ही माझं ऐकशीला तर माझंच ऐकशीला. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये राग उत्पन्न नाही होणार, कारण परमेश्वर तुमच्या हृदयाला बदलेल, मनाला बदलेल. कोणी दुसरं बोलून फसेल, मी बोलून सुटेल. मला माहिती आहे मी कोण आहे, मला माहिती आहे माझ्यावर काय कृपा आहे. तर त्याला समजलं नाही, मी त्याला मानलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण खूप सारे आहेत जे अजून त्यांनी मानले नाही. पण जेव्हा मी तुम्हाला बोलतो जावा आणि सेल लीडर बना, तुम्हाला नाही माहित मी तुमच्या जीवनासोबत काय केले आहे. प्रेज द लॉर्ड. ते जे प्रभूनी मला दिले, मी कुणाला दिले? तुम्हाला. मी एकटा तर पोहोचणार नाही, मला काय पाहिजे? लोक. प्रेज द लॉर्ड. की तू त्यांचे डोळे उघडावे, कि वे अंधकार से ज्योति की ओर. ओ व्हाट अ कॉलिंग. यासाठी की तू त्यांचे डोळे उघडावे, या विषय सत्य काय आहे ते लोकांना दाखवून द्यावे, व त्यामुळे त्यांना त्यांच्या पापाची क्षमा मिळेल आणि माझ्यामध्ये विश्वासामध्ये पवित्र झालेल्या लोकांमध्ये जागा मिळेल, मिरास मिळेल, विरासत मिळेल. हालेलुया. विरासत मिळो. बोला विरासत मिळो. बोला विरासत मिळो. ती विरासत जी परमेश्वराने अगोदरच तुम्हाला दिली आहे, पण त्याला तुम्हाला अजून मिळवणे बाकी आहे. आम्ही तुम्हाला बोलतो पार्टनरशिप करा. तुम्हाला वाटतं की आम्हाला तुमचा पैसा पाहिजे. नाही, आम्हाला तुम्हाला त्या विरासत पर्यंत घेऊन जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. माहिती आहे तुमचा विरासतचा रस्ता कुठून जातो? दशमांशनी, फर्स्ट फ्रूटनी आणि पार्टनरशिपनी. हा तुमचा विरासतचा रस्ता आहे, कोडेट रस्ता. रस्ता जगाला नाही दिसणार. हेच कारण आहे की जगाला आपली विरासत नाही समजत. अरे ही विरासत काय आहे? रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. लपलेली आहे. तुम्ही दशमांश द्यायला शिकत आहे, फर्स्ट फ्रूट द्यायला शिकत आहे, पार्टनरशिप द्यायला शिकत आहे, तुमचे बीज द्यायला शिकत आहे. तुम्ही काय करता? तुमच्या विरासतला, तुमच्या खजिन्याला मोठा हात मारण्यास सुरुवात करत आहे. प्रेज द लॉर्ड. खूप मोठा केक आहे हा, जीवनभर पुरेसा आहे. जीवनभर पुरेसा अर्थ आहे की तुम्ही खाऊ पण नाही शकत, म्हणजे पुरेसाच आहे. या केक म्हणून तितकंच काढू शकाल जितकं द्याल. आपण बोलतो ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्ही हंडे किती मोठे तुम्ही डिसाईड कराल. इतके मोठे तुमचे भांडे तितकेच मोठे तुम्ही केक घेऊन याल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सुन रहे हैं आप? तो जो वो सारे बोलतो द्या. हे तुमचा पैसे घेण्याविषयी नाही, हे तुमचे पैसे तुमच्याकडे पोहोचण्याचा मार्ग आहे. तुम्ही या गोष्टीला समजा. मी तुम्हाला काही फिरवत नाही, माझं काहीच नुकसान नाही यामध्ये. पण ती विरासत काय होईल? मोकळी होईल. ठीक आहे ना? मृग मारीच का क्या रहेगी. सही ना. तुम्हाला दिसेल तर, पण तुम्ही खाऊ नाही शकत. माहिती पडेल की खजिना आहे, विरासत आहे, पण खिशात 1 रुपये पण नसेल. बायबलमध्ये दिसेल पण खिशात नाही ऐकता येणार. समझ में आया क्या. कारण मधला रस्ता काय आहे? दशमांश, फर्स्ट फ्रूट, भेट, बीज, पार्टनरशिप. हेच करून आम्ही इथेपर्यंत पोहोचलो आहे. मी माझ्या वडिलांच्या पैशाने इथे नाही पोहोचलो. जे प्रभूने मला दिले ते लावून घेऊन इथेपर्यंत पोहोचलो आहे. पहिला माझ्याकडे छोटासा चमचा होता प्लॅस्टिकचा 200 रुपयाचा. ते देऊन परत आले, परत ते देऊन परत आले. असं काय होतं? माझा चमचा मोठा होतोय चमचा. आता माझ्याकडे काय पातेलं आहे. आणि चांगली गोष्ट आहे, जर पातेला देईल तर 100 गुणिले वाढते. बाबा बोलतो द्या तर तुम्हाला 100 गुणा देईल. 30 गुणा नाही, 30 गुणा तर मिनिमम आहे. तर घट्यावाला आहे, म्हणजेच घटी आहे ते. म्हणजेच जखऱ्या बनून कोणी बोलेल मी का मानू. मरियमवाला थोडीच आहे. मरियम तर कुमारी होती तरी पण जन्म दिला तिने. जखऱ्या आहे, बायको असून पण बोललो की मुलगा नाही होणार. जोक समजतोय का? आठवतोय ना मागच्या शिकलेलो की जखऱ्या बोलला मी म्हातारा आहे, माझी बायको पण म्हातारा आहे. कमीत कमी बायको तरी आहे तुझ्याकडे. म्हातारा असो पण तू आहेस तरी. होण्याची तर संभावना आहे. मरिया काय होती? कुमारी. लग्न सुद्धा झाले नव्हते. तिच्याकडे तर संभावना पण नव्हती. तर असो पण संभावना तर
होती दोघांची मिळायची. तर पण मर्या काय होती? कुवारी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उघडा, त्यांचे डोळे उघडावे. तर माझे आणि तुमचे काम काय आहे? त्यांचे डोळे उघडण्याचे. मी तुमची उघडत आहे, तुम्ही दुसऱ्यांची उघडतात. लॉर्ड. हालेलुया. तर आपण थकू नाही शकत. हेच आपले मिशन आहे, हेच आपले उद्देश आहे. ह्यासाठीच येशू ख्रिस्तामध्ये आलो आहोत. पण येशू ख्रिस्तामध्ये घंटा वाजून रडगाणं करण्यात आलो आहोत. जर रडगाणंच करायचं तर दुसरीकडे गेलो असतो. त्या वाजवण्याची जागा नाही आहे. ते जरा बोलले घंटा वाजवायची जागा नाही, ही डोळे उघडण्याची जागा आहे. तुम्ही आला होता इकडे आम्ही घंटा वाजो, टाळा लावो, ताबीज घालो. त्याच्यात तुम्ही चुकीच्या जागेवर तुम्ही दुसरीकडे जावा. इकडे नाही विकत आम्ही. चुकीच्या दुकानात आला तुम्ही. ठीक आहे. साडीच्या दुकानामध्ये तुम्ही सूट घेतात, भैया नाही भेटू शकत. प्रेज द लॉर्ड. आपण इथे परमेश्वराकडनं काही घेण्यासाठी नाही आलं, पण आपण लोकांना जे परमेश्वराने दिले आहे दाखवायला आलो आहोत. प्रेज लॉर्ड. कारण आपल्याकडे सर्व काय, बोला माझ्याकडे सर्व काही आहे. सर्व काय आहे. मी लोडेड आहे. मी लोडेड आहे. मी भरलो आहे. मी भरलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे ह्याची ताकद काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. 2 प्रकारचे लोक असतात, तुम्हाला माहिती आहे. एक असतं जे ज्यांना त्यांना मोठे काम करायला सांगितलं, ते बोलतात नाही आम्ही लहान आहे, आम्ही मोठ्या कामासाठी नाही. एक माझ्यासारखे लोक असतात, जेव्हा तुम्ही त्यांना मोठे काम करायला सांगता, मी बोलतो योग्य व्यक्तीकडे आला आहात. पण मला कधीच वाटलं नाही की मी लहान आहे, मी मोठे काम नाही करू शकत. कधीच नाही. चल लॉर्ड. आणि देवाला पण माझ्याबद्दल हे माहिती आहे. तुम्हाला किती पण मोठा प्रोजेक्ट देऊ शकतो आणि त्याला माहिती आहे मी काय बोलणार आहे. हा से लीडरला जब 20चा प्रोजेक्ट देतो बोलतात पास्टर बहुत ही बड़ा प्रोजेक्ट है, 20 लोक कसे आणू पास्टर. तर सेल मधून 6000 पार्टनरशिप कसं होणार पास्टर. तर थकला तुम्ही. या 6000 सुद्धा तुम्ही हा नाही बोलत आहे. तर ते असंभव वाटत आहे, मोठे कसे होणार. हा तरी बोला, मनापासून हा बोला. पवित्र आत्मा बरं बोला. पवित्र आत्मा माहिती आहे कसं होणार. हालेलुया. योजना तर बनवा की नाही माझ्या सेलमध्ये 50 लोक होऊ शकतात, लोक असू शकतात. मनापासून, खऱ्या मनापासून. तिथं काहीच खोटेपणा नाही, फसवणूक नाही, पण खऱ्या मनापासून तुम्ही ते करता जे परमेश्वराने तुम्हाला सांगितले. देव वफादार आहे, तो तुमचं सहाय्य करेल, मदत करेल. माहिती मी काय बोलतो. पण प्रश्न असा आहे की तुम्हाला करायचं आहे का. जर तुम्हाला करायचं तर परमेश्वर पण वफादार आहे तुमच्याकडनं करून घेण्यासाठी. हालेलुया. ऐकताय तुम्ही. चर्च मिशन आणि उद्देश. चर्च मिशन आणि उद्देश. चर्च मिशन आणि उद्देश. प्रेज द लॉर्ड. वचन बोलू शकता. प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय 24वे वचन. ठीक आहे, 22 पासून वाचू आपण. तर तुम्हाला माहिती आहे गोष्ट काय होती. यरूशलेमला जात होता. खूप साऱ्या भविष्यवाणी होत होत्या की तुला पकडण्यात येईल, मारून टाकतील, ब्ला 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 ब्ला. त्याला पण माहित होतं. तर आता बघा इथे पौलाने बोलण्यास सुरुवात केली आणि आता आत्म्याने आज्ञेत यरूशलेमला चाललो आहे आणि तेथे माझ्या बाबतीत काय घडेल हे माहीत नाही. उसने नहीं कहा कुछ नहीं बीतेगा. प्रेज द लॉर्ड. क्योंकि बाकी लोग प्रोफेसी कर रहे थे. बाकी लोग प्रोफेसी कर रहे थे. अगर आप पढ़ेंगे पूरा अध्याय तो की बाकी लोक बोलत होते बाबा हे तू मारशील तर तुला पकडण्यात येईल, ब्ला 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 ब्ला. तुझ्यासोबत हे बोलते. पौलाने बोललं बोला मला हे नाही माहित काय काय होणार, पण मला माहिती आहे काहीतरी होणार. लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जेव्हा तुम्ही इथे तुमच्या जीवनात पोहोचता तुम्ही खूप खतरनाक बनता. तुम्हाला दाखवेल या वचनात पुढे जिथे पाऊल होता. तुम्ही तिथे पोहोचला तर तुम्ही खूप खतरनाक बनता. शैतान तुमच्याविषयी काहीच नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की प्रत्येक शहरात
पवित्र आत्मा मला सावधान करतो. तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहे हे तो मला सांगतो. पवित्र आत्माने सांगितलं तू मरणार. पवित्र आत्माने सांगितलं तुझ्यासाठी तुरुंगवास आहे, बंधन आहे. पवित्र आत्माने त्याला सांगितलं तू जेलमध्ये जाणार. परमेश्वर वाचू शकतो. तोच पवित्र आत्मा त्याला बोलत भाई तुझ्यासोबत, भावा तुझ्यासोबत हे होणार आहे बघ, विचार करून बघा. हा सैतान नव्हता जो तुला सांगत होता. कोण सांगत होतं? पवित्र आत्मा. इकडे हा एक टिपिंग पॉइंट, तुमच्या ख्रिस्ताचा प्रौढपणाचा, ती प्रौढपणाचा एक टिपिंग पॉइंट. येशू ख्रिस्त बरा झाला होता. ओ लॉर्ड, असा प्रकार बोलत फॉलोअर्स नथिंग लेस दॅन जीसस. हे खूप उंच आहे. ही ते वेळ होते जेव्हा येशू ख्रिस्ताला माहित होतं तो मरणार आहे. तो बोलला प्रभू पण माझी इच्छा पूर्ण नको पण तुझी इच्छाप्रमाणे हो. मला तर हा प्याला माझ्याकडे हटून दे पण माझी इच्छाप्रमाणे नाही प्रभू पण तुझ्या इच्छेप्रमाणे. हीच ती सिच्युएशन होती ज्यामध्ये पाऊल होता. पाऊलाला साफ दिसत होतं, या माहित होतं त्यासोबत काय होणार, तर बंधन आणि क्लेश त्यासाठी तयार होते. पुढचे वचन खूप सुंदर. मी माझ्या जीवाविषयी काळजी करत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझे काम पूर्ण करणे. हालेलुया. पळायचा रस्ता नव्हता बघत होता, संकटात घुसायचा रस्ता बघत होता. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अशा प्रकारे तुमचा विश्वास ठेवू शकतो. तुमचा असा विश्वास ठेवू शकतो जिथे तुमच्या जीवाला धोका असेल तो सांगेल सुद्धा तरी तुम्ही तिथे जाशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा प्रकारे तुम्ही ख्रिश्चन बनता. तिथून तुमची ख्रिस्तीपणा सुरुवात होते. ख्रिस्तीपणाला तुम्हाला देव सांगत आहे की मुला तिकडे मार पडू शकतो, तिकडे दांड्या पडू शकतात. प्रभू जर येशूने सहन केलं तर मी तिकडे जायला तयार आहे प्रभू. प्रेज द लॉर्ड. समजतं तुम्हाला? हे नाही की तुम्ही तुमची पहिला सुरक्षा बघत आहात. टाइम आहे सुरक्षा बघण्याचा पण एक टाइम आहे मरायला जाण्याचा. प्रेज द लॉर्ड. ती गोष्ट जे पावलावर झाली मी बोललो खूप सुंदर. त्याने बोलले सर्वात महत्वाची गोष्ट की मी माझे काम पूर्ण करणे. ओ लॉर्ड. ह्या ट्रान्सलेशन मध्ये एक शब्द उडवला जो सर्वात महत्वाचा शब्द आहे तिकडे. सर्वात महत्वाचा शब्द हिंदीत उडवला त्यांनी. असा होता की सर्वात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी मी माझ्या शरीरातला आणि सेवाला आनंदाने पूर्ण करो. काय बोलाय त्याने? आनंदाने लिहिले आहे तिथे. कोर्स विथ जॉय. हालेलुया. मी माझ्या जीवनाविषयी काळजी करत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे. ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल मी सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपल्याला काय आणायचे? राज्याचे फळ. शेजाऱ्याला बोला राजाचे फळ. आपल्याला सेवा कशी पूर्ण करायची आहे? आनंदाने. कशी पूर्ण करायची आहे? झुकुनी दोन कानाखाली मला तुम्ही बोललं पास्टर. पास्टर. कशाने? आनंदनी. सुरुवातीला पोलीस पकडून घेऊन गेली. तुम्हाला पास्टरला सांगायचे पास्टर पोलीस पकडून गेले. बोला यस नाईस दॅट्स गुड. जेल मध्ये सुद्धा दाखवून या. थोडीच बोले बाहेर या. ते बोलणं जावा. तेव्हा कशी पूर्ण करायची आहे? आनंदनी. मला ते लोक पाहिजे. काश मी तुम्हाला सांगू शकेल. परमेश्वर अशा व्यक्ती शोधत आहे जी त्याची शक्ती दाखवेल. परमेश्वर काही लोक पाहिजे ज्याद्वारे तो त्याची सामर्थ्य दाखवेल. परमेश्वर मी तर तयार आहे. तुम्हाला जे दाखवायचे ते दाखवा. मी उभा आहे. जे करायला सांगा मी तयार आहे करायला. परमेश्वर अशा व्यक्तींकडे बघतोय तिथे तो आपली शक्ती सामर्थ्य दाखवेल. इथे नको आमच्या मनात टाकू. लॉर्ड भीतीचे फाईल दिलेत आहे. हालेलुया. करणं मना आहे. हालेलुया. हालेलुया. उचला आपले हात आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. द्रष्ट खोलोरून ते करे बोश आला हंद्र
Landrege boshatila brondrakila boshata. Reindregile boshatila andraliga boshata. Landra kili bondra lege bosha la andra gele bosta gele bondra liga bosta ala andra ge bosta. Ora andra ge bosta ali brontrasta gele bota ali bronde kele brosta ande. Lindra la kanda ke bosta le bondra andra. Lindrasto kolo hondra balba. हालेलुया हालेलुया. जर पहिल्यांदा आले आहात तुम्ही तर उभे राहू शकता आपल्या जागेवर. जोरात टाळ्या वाजवण्याचं स्वागत करू शकता, प्रार्थना करू शकता आणि तुम्ही सुद्धा येशू ख्रिस्ताला ग्रहण करू शकता. बोलू शकता माझ्या पाठी, प्रिय पिता, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जीवित परमेश्वराच्या पुत्रामध्ये. विश्वास करतो की येशू मला वाचवण्यासाठी मेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधनं परमेश्वराद्वारे जिवंत झाला. आज मी येशूला बोलवतो माझ्या जीवनामध्ये माझा प्रभू होण्यासाठी आणि माझा स्वामी होण्यासाठी. प्रभू, मी वाचलो आहे, आजपासून येशू ख्रिस्त जीवित परमेश्वराचा जीवित पुत्र माझा प्रभू आहे आणि माझा स्वामी आहे. धन्यवाद परमेश्वर, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, आमेन. जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. थँक्यू. बसू शकता. आमच्या डिटेल्स स्क्रीनवर आहे, आम्हाला तुम्ही सांगू शकता. आम्हाला तुमच्याकडून ऐकून आनंद होईल. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे आपली भेट, आपला दशमान, आपली फर्स्ट फ्रूट, आपले बीज, आपली पार्टनरशिप देण्याची. डिटेल्स आमच्या स्क्रीनवर आहे. थँक्यू. गॉड ब्लेस यू. कॉलचं आपण स्वागत करू जोरात टाळ्या वाजवून. तू जिवंत आहे तर मी युद्धाचा सामना करू शकतो. तू जिवंत आहे तर सर्व भय नाहीसे झाले, कारण मी जाणतो त्याच्या हातात माझे भविष्य आहे आणि जीवन जगण्याच्या योग्य आहे, कारण तू जिवंत आहे. तू जिवंत आहे तर मी युद्धाचा सामना करू शकतो. तू जिवंत आहे तर सर्व भय नाहीसे झाले, कारण मी जाणतो त्याच्या हातात माझे भविष्य आहे आणि जीवन जगण्याच्या योग्य आहे, कारण तू जिवंत आहे आणि जीवन जगण्याच्या योग्य आहे, कारण तू जिवंत आहे आणि जीवन जगण्याच्या योग्य आहे, कारण तू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वर यासाठी, करुणासाठी. धन्यवाद. धन्यवाद ही भेट आणण्याची संधी देण्यासाठी आणि कृपा देण्यासाठी. भेट तुझ्या आत्म्याद्वारे तुला पवित्र आहे ग्रहण करण्यासाठी, स्वीकारण्यासाठी. आम्ही दिले आहे जे वाढलेले पीक आम्ही स्वीकारतो, ग्रहण करतो. त्यांवर आम्ही आशीर्वादाचे आव्हान बोलतो. उपकाराचा नियम याच्यावर लागू आहे राज्याच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी. ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. काय अनाउन्समेंट आहे, खूप लक्षपूर्वक ऐका, खूप गरजेचे आहे. पहिला आहे सेल सिस्टम. खूप गरजेचं आहे सेल सिस्टम. पण बोललो होतो, जर तुम्ही स्वतःवर प्रेम करता तुम्ही कुठे जाल, सेल सिस्टम मध्ये. जे मला तुम्हाला शिकवायचं आहे ते मी तुम्हाला इथे नाही शिकू शकत. विचार करून बघा, जे आज खूप पहिल्यांदा आले आहेत, आम्ही ह्यांना पहिल्या दिवसात शिकू तर तुम्ही बोर व्हाल. ते शिकवायची गरज आहे जे यांना नाही माहीत. मग हे कुठं शिकतील? सेल सिस्टममध्ये. तर मग हे कुठं शिकतील? इथे तर नाही शिकू शकत. एकच प्रत्येक रविवारी नाही शिकू शकत. शिकू शकतो का? काय होतील? बोर. सेलमध्ये छोटे छोटे ग्रुप्स आहे, तिकडे त्या गोष्टी सारख्यांदा शिकू शकतो आपण.
स्कूल होईल तुमचं, जिथे आम्ही तुम्हाला काय करेल, सुरुवातीपासून शिकू शकेल. तर त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला वास्तवमध्ये तुमचा विकास बघायचा आहे, जिंकलेल्या आत्म्यांचा जर विकास तुम्हाला बघायचा आहे, ते घेऊन जावा सेल सिस्टममध्ये. तर ते तिकडे असतील तर चांगल्या प्रकारे वाढत राहतील. तर इथे होऊ नाही शकत ते. मी वचन सांगेल आणि जाईल. पण जर ते त्यांच्या मनातले प्रश्न आहेत ते कुठे सॉल्व्ह होतील? ते त्यांचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना कोण करणार? नाही होऊ शकत आहे. मी कसं करणार? प्रेज द लॉर्ड. कारण आहे की सेल सिस्टम खूप गरजेचं आहे. तर सेलवर लक्ष द्या. तुमचा सेल चालतो जावा. बघा आता एरिया ती मेंबर आहेत आपल्या चर्चचे, मेंबर सेलला जातात. ते मेंबर ह्यासाठी पळाले की ते सेलमध्ये नाही जात. तुम्ही सेलमध्ये जाता तर पळणं असंभव आहे. तुम्ही परमेश्वर ओळखाल, तुम्ही काय व्हाल? मजबूत. युद्धाचा वेळ कोण पडतं? कमजोर की मजबूत? मजबूत व्हाल तर तुम्ही आमच्याबरोबर जीवनभर टिकून राहाल. ते लोक जे माझ्याबरोबर वर्षानुवर्ष टिकून आहेत, का टिकून आहेत? कारण मी त्यांच्यावर प्रेशर टाकतो वचनाचे. उभे राहू, परमेश्वरचा धन्यवाद देऊ. आपल्या हाताला उचलून परमेश्वरचा धन्यवाद द्या. हो धन्यवाद प्रभू, धन्यवाद द्या. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा असो. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलायन करुणा सदा माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वरच्या घरात निवास करेल. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. थँक्यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment, and share. Thank you, and God bless you.